नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचा विधिमंडळाचा मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार दुपारी पार। यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज मंत्र्यांना दिलाय घरचा रस्ता। सर्वच्या सर्व नवीन चेहरे महाराष्ट्रात। देवेंद्र फडणवीस यांची नवीन टीम शिंदेंना धक्का देत मित्रांनो सगळी मंत्रिपदे घेतली काढून। तर भाजपला सगळीच मंत्रिपदे कोणती आहेत? मंत्रिपदे भाजपचा राहणार महाराष्ट्रात वर्चस्व। शिंदे गट बाहेर पडण्याची बघूया कोण आहेत ते मंत्री। मित्रांनो, पहिली यादी येते भाजपची। पहिलं नाव येते राहुल कुल, मंगल प्रभात लोढा, संभाजी पाटील, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ हे भाजपचे 8च्या 8 नवीन चेहरे आहेत। यामध्ये फक्त गणेश नाईक हा जुना चेहरा आहे। त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर हे भाजपचे नवीन चेहरे आपल्याला शपथ घेत असतील। त्यानंतर शिंदेगडाचे नेते आहेत एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट। या दोघांपैकी गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा पत्ता 100% कट होणार असल्याची बातमी सध्या समोर येते। प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर आणि विजय शिवतारे हे देखील नवीन चेहरे आता शपथ घेणार। यामुळे तानाजी सावंत यांचा दीपक केसरकर यांनाही मोठा धक्का बसतोय। अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे ही अजित पवारांची नवीन टीम सध्या त्यांच्या दिमतीला पुढे उभे राहते। त्यानंतर अजित पवारांचे पुढचे महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजेच संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे सर्वचे सर्व नवीन चेहरे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपल्याकडे संपूर्ण मंत्रिपदाचा वर्चस्व ठेवत असतानाच सगळ्या नवीन चेहऱ्यांना महाराष्ट्रात संधी देताना दिसते। यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण साधण्याचा प्रयत्न होतोय। यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदेंना खूप खालची स्थितीची मंत्रिपद देऊन भाजपने शिंदेगडाचा गेम केल्याची चर्चा मुंबईत सुरू झाली। परंतु अजित पवार आणि भाजपा यांना चांगली मंत्रिपदे दिलेली आहेत। मित्रांनो, याबद्दल काय आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा। धन्यवाद।